नमस्कार तमाम अभिगतधारकांनो, मी विजय यादव, कोर टीम सदस्य तुषार देशमुख ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी परत 3 दिवस देण्यात आलेले आहेत, म्हणजे 6 तारीख, 7 तारीख आणि 8 तारीख। ज्यांनी आधी प्राधान्यक्रम लॉक केलेत आणि ज्यांना नवीन काहीच बदल करायचा नाही त्यांनी लॉग इन करून प्राधान्यक्रम सोबत छेडछाड करायची काही गरज नाही, कारण तुमचे प्राधान्यक्रम ऑलरेडी लॉक आहेत। ठीक आहे। आता ज्यांना आशा आहे की माझे प्रेफरन्स वाढतील आणि मला सिलेक्शन व्हायचे चान्स वाढतील, त्यांनी मात्र लॉग इन करायचं आहे। आपले दिलेले प्रेफरन्स एकदा अनलॉक करायचे आहेत, त्यानंतर डिलीट प्रेफरन्सेस करायचं आहे आणि प्रेफरन्स डिलीट केल्यानंतर परत एकदा जनरेट प्रेफरन्स या बटनावर क्लिक करून तुमचे नवीन प्रेफरन्स जनरेट करायचे आहेत। त्यामध्ये कदाचित तुम्हाला आलेले आस्थापने वाढू शकतात, विदाऊटचे पण आणि विथचे पण। विदाऊटमध्ये आता आपल्याला माहिती आहे भंडारा जिल्हा परिषद, गोंदिया जिल्हा परिषदेची जागा काल अपलोड झालेल्या आहेत आणि विथमध्ये भरपूर आस्थापने सोलापूर, जळगाव, नाशिक अशा ठिकाणच्या बऱ्याचशा आस्थापना परत आलेल्या आहेत विथच्या। मग त्यामुळं ज्याला विथ विदाऊटचे दोन्ही प्रेफरन्स अनलॉक करून डिलीट करून जनरेट करायचे आहेत त्यांनी जनरेट करा। परत एकदा व्यवस्थित विचार करून ज्या ठिकाणी नोकरीला जायचं आहे, ज्या ठिकाणी मुलाखतीला जायचं आहे, ज्या ठिकाणी आपण आयुष्यभर नोकरी करू शकतो अशा ठिकाण असे प्रेफरन्सेस देताना आपल्या कुटुंबासोबत, आपल्या वरिष्ठांसोबत किंवा आपल्या सगळे सोयऱ्यासोबत व्यवस्थित डिस्कस करा, चर्चा करा आणि मग तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे, कुठलीही जागा अडवायची नाही आहे अशाच ठिकाणची लॉक करा। म्हणजे एक उदाहरणार्थ म्हणून जे पूर्व विदर्भातले लोक आहेत, जसं गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, जे काय भंडारा यांनी कोकण, पश्चिम महाराष्ट्रातली प्रेफरन्स देताना नक्कीच विचार करा, कारण तुमचं वातावरण आणि पश्चिम महाराष्ट्राचं वातावरण ड्रास्टिकली चेंज आहे। कोकणाचं तर त्यापेक्षा चेंज आहे। आता जी कोकणातली लोक आहेत त्यांनी पूर्व विदर्भातली प्रेफरन्स देताना नक्कीच विचार करा। असं म्हणजे तुमच्यामुळं कोणाची जागा अडणार नाही, तुमच्यामुळं कोणाला संस्था येण्याचे चान्स हुकणार नाहीत। आता समजा मी सध्या 6 ते 12ला नागपूरला काम करत आहे आणि मला 9 ते 10साठी पश्चिम महाराष्ट्रात यायचं आहे, तर युज्युअली मी फक्त पश्चिम महाराष्ट्रातलेच प्रेफरन्स लॉक केले पाहिजेत, बरोबर आहे। आणि जर समजा मी ऑलरेडी पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे तर मी उड्या मारण्यापेक्षा प्रेफरन्स जनरेट न केलेले बरे, लॉक न केलेले बरे। असा म्हणजे तुमचा विचार करताना तुमची कौटुंबिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती आणि माणुसकी, जिव्हाळा, बेरोजगारीबद्दल आपुलकी या सर्व गोष्टींचा विचार करा, सारोसार सांगोपांग विचार करा, त्यानंतर तुम्ही प्रेफरन्स लॉक करा। कारण आता तुम्ही लॉक प्रेफरन्स करताय म्हणजे तुम्ही फक्त तुमची जिंदगीचे चान्स लॉक करत नाही, तुमच्या कुटुंबाचं भविष्य ठरवताय। तुमच्याच नाही तर इतर बेरोजगार कुटुंबाचं सुद्धा तुमच्या प्रेफरन्सवरती भविष्य असणार आहे। कारण समजा मला फॉर एक्झाम्पल स्वामी विवेकानंद संस्थेत जायचंच नाही आहे, मी उगीच माझं होतं आहे का नाही बघायला प्रेफरन्स दिला आहे, तर काय होईल, माझं सिलेक्शन झाल्यानंतर तीच एक जागा अडवून ठेवली जाईल, मी तिथं गैरहजर राहील। त्यामुळे असं अजिबात करू नका। तुम्हाला जिथं जायचं नाही आहे ती प्रेफरन्स अजिबात देऊच नका। ठीक आहे। महत्त्वाच्या त्या गोष्टी आहेत, विचार करा सांगोपांग। ठीक आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।